करडी असेल तर करडीचं, सोयाबीन असेल तर सोयाबीन, ओरिजिनल तेल तुम्ही वापरू शकता. एवढा स्वावलंबी शेतकरी आहे. तुम्ही घरच्या घरी गूळ तयार करू शकता तुमच्या घरच्या पुरता. काय करता येत नाही? एवढं मोठं असणारं ज्ञान असतानाही मनुष्य परावलंबी झाला, आणि ते परावलंबी झाल्यामुळे पैशाला पैसा लागत नाही त्याला. पर त्यातल्या त्यात आपल्या समाजामध्ये असा फॅट तयार झाला का डीजे लावल्याशिवाय लग्नच लागत नाही. येशे डीजेला लाखाच्या पुढे पैसे लागतात. येशी डीजे माहिती ना तुम्हाला? नवरदेव नवरी मध्ये राहते काचेच्या बॉक्स मध्ये, त्यांना काही आवाज येत नाही मध्ये काहीच, पण त्या डीजेचा आवाज 10 किलोमीटर जातो बाहेर. 1,30,000 रुपये 40,000 रुपये लागत ते डीजे वाले घेते बिचारी. बरं डीजे लावलाच नाही तर याला पोरं होणार नाही का नवरदेव नवरीला? मुस्लिमाने आपली पायरी सोडली नाही. काय म्हटलं मी? वाक्य नीट ऐका. मुस्लिमाने आपली संस्कार सोडले नाही, बौद्धांनी आपले संस्कार सोडले नाही, ख्रिश्चन त्यांनी आपले संस्कार सोडले नाही, शीख त्यांनीही आपली संस्कृती सोडली नाही. मग आम्हीच का आमच्या संस्कृतीला पायाखाली तोडवतो? त्याच्यामुळे शेतकऱ्याला महागाईची दोम करायची पाळी आली. द्या हो आम्हाला अनुदान. भाव कामून नाही मिळत त्याला? कांदे वाळून पावडर करा कामून नाही भाव मिळत त्याला? कांदे कापायचे, ते उन्हाळ्यात वाळवायचे, त्याची पावडर करायची. मग हे जे मसाले होते, मसाल्यात कांदाच वापरतात ना, तो वाळलेली पावडर वापरतात त्याच्यामध्ये. लसूण, फणस लावा. आज फणस दिलं मला यांनी. कुठे ते? इकडं हरिभक्तीपरायण, ज्ञानदेव पाटील लांडे, जालू पाटील असणारे लांडे यांनी एक फणस